तो पक्ष कधी सुद्धा फुटेल आणि निलेश राणे सुद्धा भाजपात कधी जातील हे सुद्धा शिंदेना कळणार नाही किंवा शिंदेचा पक्ष पडलेला कळणार नाही. खरं तर आजही मातोश्रीची ताकद आहे आणि म्हणूनच आज तुम्हाला तुमच्याकडे सत्ता असून सत्तेमध्ये एवढं पार्श्वभूमी असून सुद्धा तुम्हाला मातोश्रीचे शिलेदार फोडण्याची गरज लागते आणि हीच खरं तर मातोश्रीची ताकद आहे. आज आपण बघितलं असेल की महाराष्ट्रामध्येच नाही तर संपूर्ण भारतामध्ये वेगवेगळे पक्ष फोडण्याचं काम भारतीय जनता पार्टी करत आहे. आता निलेश राणे ज्या पक्षात आहेत तो पक्ष कधी सुद्धा फुटेल आणि निलेश राणे सुद्धा भाजपात कधी जातील हे सुद्धा शिंदेना कळणार नाही किंवा शिंदेचा पक्ष पडलेला कळणार नाही. मी तुम्हाला खात्रीने सांगतो की येणारी विधानसभा ही शिंदे आणि भाजप वेगवेगळी लढतील आणि तेव्हा निलेश राणे जे आज उद्धवजींना आरोप करतायत ते त्या निवडणुकीमध्ये शिंदे सेनेमध्ये राहणार नाही तर आपल्या वडिलांच्या असलेल्या पक्षामध्ये भाजपमध्येच ते जातील.